नमस्कार, मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत टमाटे चटणी झटपट बनणारी अशी. तर ह्याच्यासाठी ना मी अगोदरच फोडणी देऊन घेतलेली होती. त्याच्या अगोदर तुम्हाला काय दाखवण्यात नाही आली तर मी तुम्हाला सगळं सांगते. तर मी इथं कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये मस्त असा कांदा परतून घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून आणि कांदा परतल्याच्यानंतर टमॅटो ते टाकून घेतलेले आहे आणि मस्त मीठ टाकून असं त्याला शिजवून घेणार आहे. असं शिजवून घेते ना. आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. टमाट्याची चटणी खूप छान होते. तर मी अशी झटपट बनणारी अशी टमाट्याची चटणी बनवून घेतलेली आहे. तर मी तर थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची म्हणजे चवीनुसार आपल्याला जेवढी तिखट खायची असते त्या हिशोबाने आपण टाकू शकतो. तर इथं मी थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची आणि थोडीशी अशी साखर टाकून घेतलेली आहे. थोडंसं धने पावडर हे पण टाकून घेतलेलं आहे आणि आता मी हे मस्त मिक्स करून घेणार आहे. आणि मी मीठ अगोदरच टाकलेलं होतं चवीनुसार आपलं टमॅटो शिजायसाठी. तर त्याच्यासाठी आता आपल्याला काही मीठ टाकायची गरज नाही आहे आणि ह्याला मस्त झाकून ठेवून आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आणि आपली टमाट्याची चटणी लगेच तयार होती. ही अशी चटणी लगेच तयार आहे. तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला जसं आवडेल तसं आपण तिखट मीठ टाकू शकतो. आणि एक आहे की ही चटणी आपल्याला कितपर्यंत शिजवून खायची ते आपण शिजवून खाऊ शकतो. कारण की कोणी कच्चं टमाटर आवडतं, कोणाला एकदम शिजलेलं आवडतं. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि मी इथं 2 भाकरी बनवून घेतलेल्या आहेत.